यशोदेकडे यायच्या. एक गोपिका आली, तिने सांगितलं, अगं यशोदे, बघायचं कारण काय, फक्त परमात्म्याला बघायचं. पाळण्यामध्ये बाळ झोपलेलं, भगवान झोपलेले. अगं यशोदे, ते मला हे घे, हे घेण्यासाठी मी आले ग. ते हे काय म्हणतात त्याला, ते हे नाही का. यशोदा म्हणू लागली, हिला काय लक्षात येत नाही, हिचं लक्ष भगवंताकडे. तो पुन्हा लक्ष, अगं काय पाहिजे, ओरडल्यानंतर अगं काही नाही, विसरले, पुन्हा आठवले तर येते बरं का मागायला. म्हणजे काय, भगवंताचं मुखावलोकन करण्याच्यासाठी काही ना काहीतरी करायचं बरं का. आता काय सांगितलंय माहितीये का, की भगवंताचं मुख बघण्याच्या, म्हणजे एखादी गोष्ट जर का करायची असेल आणि त्यांनी काही नुकसान होत नसेल आणि ती अधर्माची जरी असली तरी ती करायला हरकत नाही, अशी काही प्रमाण शास्त्रामध्ये आलेली आहेत बरं का. मग खोटं बोलणं शास्त्र मर्यादेमध्ये बसत नाही, पण भगवंताच्या साठी म्हणून हा खोटेपणा मात्र त्या ठिकाणी खरेपणामध्ये परावर्तित होतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी कारणानं गोपिकांनी यावं आणि भगवंताचं मुखावलोकन करावं. आता भगवंताची मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक क्रिया ही लीला आहे. त्याने डोळे उघडले तरी लीला, डोळे बंद केले तरी लीला, हसला तरी लीला, रडला तरी लीला, चालला तरी लीला, बसला तरी लीला, पडला तरी लीला, कुठलीही क्रिया केली तरी काय आहे, लीला आहे. त्यामुळे आपण एखाद्या खोडकर बाळकाला आपण रामासारखा खोडकर आहे असं कधी म्हणत नाही. काय म्हणतो, कृष्णासारखा खोडकर आहे. कारण भगवान श्रीकृष्णानं खोड्या केलेल्या आहेत. प्रभू रामचंद्राच्या काही खोड्या नाही बरं का. आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांचं एकमात्र रामायण म्हणजे भावार्थ रामायण आहे. आता हे भावार्थ रामायण 44,000 ओव्यांचं आहे बरं का. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम रामभक्ती जर कोणी सुरू केली असेल तर ती शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी केलेली आहे. 44,000 ओव्यांचं वारकरी संप्रदायातला सर्वात मोठा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण आहे. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी प्रभू रामचंद्राची पूर्ण चरित्रावली ही गायलेली आहे. अगदी जन्माला येण्याच्या आधीपासून ते त्याचं निजधाम गमन होईपर्यंत याचा सगळ्यांचा विचार भावार्थ रामायणामध्ये आलेला आहे. परंतु इतक्या हजारो ओव्या जरी नाथ महाराजांनी लिहिल्या असल्या तरी भगवान प्रभू रामचंद्रांचं बालपण मात्र फक्त एकाच चरित्र भागापुरतं मर्यादित ठेवलंय. कारण नाथ महाराजांना तो बालपणी कसा होता हे सांगण्यामध्ये काही स्वारस्य नाही. तर तो जेव्हा तरुण झाला, तो जेव्हा प्रौढ झाला, तेव्हा त्यांनी धर्माचं आचरण कशा पद्धतीनं केलं, मर्यादा कशा पद्धतीच्या पाळल्या, या सगळ्या गोष्टी सांगण्याच्यासाठी म्हणून दाढीवाल्या रावणाला कसं मारलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला ठसवण्यासाठी म्हणून नाथ महाराजांची आपल्याला प्रकर्ष आपल्याला तिथे दिसतो. चरित्र भाग फक्त एकच उल्लेख केलेला आहे. परमात्म्यानं नाथ महाराजांनी सांगितलं, परमात्मा प्रभू रामचंद्र झोपाळ्यामध्ये झोपलेले बरं का, बाल्यावस्थेमधले परमात्मा. आणि विचार करू लागला रामचंद्र प्रभू, विचार करू लागले की सगळ्या भक्तांना माझ्या पायाबद्दल फारच कुतूहल आहे, फारच आकर्षण आहे, फारच प्रेम आहे. तुझं नावही गोड आहे, तुझं रूपही गोड आहे, तुझे चरणही गोड आहे, असे सगळेच जण वर्णन करतात. काय माझ्या पायामध्ये गोडवा आहे जरा बघू तरी आपण, कारण मोठं झालं तर आपल्याला ह्या गोष्टी करता येणार नाहीत. म्हणून परमात्म्यानं आपले दोन्हीही पाय आपल्या हातामध्ये घेतले आणि त्याचे अंगठे चोखू लागला बरं का. नाथ महाराजांनी वर्णन असं केलंय की तेव्हापासून आजपर्यंत जी बालक आपले पाय हातामध्ये धरून अंगठी चोखतात, पाय चोखतात, हा आदर्श प्रभू रामचंद्रांनी घालून दिलेला आहे. एवढं एकच चरित्र भाग जर का प्रभू रामचंद्राचा सोडला तर नाथ महाराजांनी इतर कुठलंही वर्णन बालपणाचं केलेलं नाही. अगदी भगवान श्रीकृष्णानं सुद्धा जे काही आपले पाय चोखले ते सुद्धा प्रभू रामचंद्राचा आदर्श ठेवूनच चोखले असं आपण पाहू शकतो. म्हणजे एवढं एकमात्र चरित्र हे प्रभू रामचंद्राचा उल्लेख केलेला आहे. पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अभंगाच्या माध्यमातून विस्तृतपणे सांगितलं. मग त्याच्यामध्ये तो कसा बोलला, कसा चालला, काय खोड्या केला याचं वर्णन आलेलं आहे. भगवंतानं काय करावं, रांगावं, तळवे तळ हात टेकीत रंगणी रंगनाथ तो म्या देखील काय करू लागल्या, गवळणी एकमेकींना सांगू लागल्या. आज अशा पद्धतीने खूप गवळणी आहेत बरं का. सगळ्याचं वर्णन आपल्याला या चरित्र भागात करता येणार नाही, पण काही चरित्र भाग सांगणं हा अपेक्षित असल्यामुळे त्याचं चिंतन आपण करणार आहोत. परमात्मा रांगू लागला, त्याचंही कारण सांगितलं. काय सांगितलं की पृथ्वी ही त्याची पत्नी आहे आणि रांगत असताना दोन्हीही हात जमिनीवरती टेकत असतात. आपल्या पत्नीला परमात्म्यानं आश्वस्त केलं की आता तू घाबरू नकोस, मी आलेलो आहे, आता धराभार हलका करण्याच्यासाठी मी आलोय. म्हणून दोन्ही हात ठेवून परमात्म्यानं आपल्या पत्नीला आश्वस्त केलं. म्हणजे परमात्म्याची एक एक गोष्ट
भागवतकारांनी फार गहनतेनं घेतलेली आहे, फार त्याचं चिंतन केलेलं आहे. म्हणून परमात्मा एक एक गोष्ट करू लागला की एक एक त्याची लीला ठरू लागली. परमात्मा हळूहळू हळूहळू मोठा होऊ लागला. मोठा होत असताना 3-4 वर्षांचं बालक झालं. काय करायचं, रांगणारं बालक काय असतं, 2 वर्षांपर्यंत बालक रांगतं. मग रांगायचं कसं, रांगायचं परमात्म्यानं कुठेही जायचं, इकडच्या गल्लीत घुस तिकडच्या गल्लीत घुस. आईनं असा विचार केला की फारच हा त्रास देऊ लागलाय बरं का. नाथ महाराजांचा फार सुंदर अभंग आहे, माझा कृष्ण देखिला का कोणीतरी सांगावे, हाती घेऊन या फुल अंगणी रांगत आले मुल, होते सारवित मी चुल कैसी भूल पडिली, माथा शोभे पिंपळ पान मेघवर्णायचे जाण, त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती, माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का. सगळीकडे विचारला, कृष्णाला बघितलं का, बघा डोक्याला पिंपळ पान आहे नाही का, तो असा असतो बघा, तो असा बघितलं का त्याला. अशा पद्धतीनं विचारात बसावं. आणि एक दिवस आईच्या लक्षात आलं की हा ओढाळ झालेला आहे. ज्याप्रमाणे अनेक गाई म्हशी रस्त्यानं जात असतात, त्याच्यातले 2-3 गाई म्हशींच्या गळ्यामध्ये लोढणं बांधलेलं असतं. का बांधलेलं असतं, त्याचं कारण असं आहे की त्या गाई म्हशींची अशी सवय असते की या शेतात घुस बाहेर ये, त्या शेतात घुस बाहेर ये. आणि ते मालकाला अपेक्षित नसतं. मालकाला अपेक्षित असतं रस्त्याने लागलं ना सरळ चाललं पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून आईनं असा विचार केला, यशोदा मातेनं असा विचार केला की कृष्ण इकडे तिकडे फिरू लागला ना, त्याला उखळाला बांधू म्हणजे कुठे जाणार नाही. झालं, उखळाला बांधलं. उखळाला बांधल्याच्या नंतरही परमात्मा त्या उखळा सहित रांगू लागला. कारण का, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली तो परमात्मा आहे. अख्ख्या विश्वाची ताकद त्याच्या एका टेकाच्या ठिकाणी एक वटलेली आहे. रांगू लागला, 2 झाडांच्या मधून गेला आणि ते उखळ अडकलं. उखळ अडकल्याच्या नंतर आता परमात्म्याने वापस यावं नाही. परमात्म्यानं पुन्हा पुढचा हात, पुढचा पाय, पुढचा हात, पुढचा पाय टाकत टाकत पुढे जाऊ लागला. आता काय झालं, ती दोरी तिथे अडकली आणि ते उखळ जे आहे ते उखळामध्ये अडकल्या 2 झाडांमध्ये अडकलं आणि ते दोन्ही झाड उलगडून खाली पडले. यमला अर्जुनाचे ते वृक्ष. अशा प्रकारे दोन्ही ते वृक्ष जेव्हा खाली पडले, कडकडाट जेव्हा झाला, सगळे घाबरत घाबरत आले. आणि मग यशोदा मातेने ठरवलं, नाही आता याला आपल्या डोळ्यासमोरच ठेवायचं, मग घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. काय असतं, घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही असं जर आपण ठरवलं तर मग ज्याला आपण जाऊ देत नाही त्याला प्रेरणा निर्माण होते की आपण घराच्या बाहेर गेलंच पाहिजे. म्हणून लहान मुलांना बरं का, आपल्याकडे शास्त्रानं काही नीतिशास्त्र जे आहे चाणक्यांचं, चाणक्य नीती जी आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय, लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत प्राप्ती तू 16 वर्षे पुत्र मित्रवदाचरेत. काय सांगितलं, लालयेत 5 वर्षांनी 5 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंत लाड करायची मुलांची बरं का. लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत, 10 वर्षांपासून ते 16 वर्षांपर्यंत ताडण करायचं, फटके द्यायचे, रागवायचं, समजावून सांगायचं. परंतु 16 वर्षाचं झाल्याच्या नंतर पुत्र मित्रवदाचरेत, आपल्या पुत्राला मित्राप्रमाणे वागणूक द्यायची. अशा पद्धतीने काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. म्हणून असे टप्पे भगवंताच्या जीवनामध्ये येऊ लागले. हा त्रास देऊ लागला ना, आता असं करावं लागेल. रागवून सांगण्याचा प्रयत्न केला, रडू लागला, परमात्मा रडू लागला. रडत असताना झालं काय, रडत असताना झालं असं की आईनं समजून सांगावं, नाना परी समजावी ते परिणर आहे श्री हरे. रडते माझे बाळताने किती त्याला समजून सांगावं, जे पाहिजे ते देते, मागेल ते खाया देते, तरी सुद्धा ऐकत नाही. दही भात कालवणी दिला वेगळी झडकरी, कडेवरी घेऊन या हिंडले मी रानो राणी राधे घे श्याम सुंदर. नाही आता झडकरी आपल्या मंदिरात घेऊन जा. बस झालं, कितीदा त्याला समजावून सांगते, ऐकत नाही. तू घेऊन जा बरं एकदा. आईला सुद्धा आपल्या मुलाचा कधी कधी वैताग येतो. आपण काम करत असतो, मुलं मध्ये मध्ये करतात, मग एखाद्याकडे जर का आपलं बाळ राहत असलं तर मग त्याच्यावर जिम्मेदारी देते, घेऊन जा बरं तुझ्याकडे एकदा, तर मला माझं काम करायला मी मोकळे. आता अशा परिस्थितीमध्ये ज्याच्याकडे आपलं बाळ शांत होत असलं त्याला मात्र फार कौतुक वाटत असतं की त्याच्या आईला सुद्धा ऐकत नाही, पण माझ्याकडे आल्यानंतर मात्र तो शांत असतो. ही भूमिका असते. राधेला फार सुंदर वाटत, तिला आनंद व्हायचा की माझ्याकडे येतो परमात्मा. मग काय करायचं, राधेला काही काम नाही. नवरा बाजारामध्ये गेलेला, सासू सासरे सुद्धा बाजारामध्ये गेलेले दही दूध तूप लोणी विकण्याच्यासाठी म्हणून. मग काय, भगवंताला घरी घेऊन यायचं आणि त्याच्याशी गप्पा मारत बसायच्या, त्याच्याशी खेळत बसायचं. अंतर किती वयामध्ये दोघांच्या, तर असं वर्णन आहे
की भगवान श्रीकृष्ण जेव्हा 4-5 वर्षांचे होते तेव्हा राधिकेचं लग्न झालेलं होतं आणि तरी त्यांच्या वयामध्ये साधारणतः एक 15-20 वर्षांचं अंतर होतं. आपल्याला टीव्ही मध्ये जे दाखवतात ते खोटं आहे, लक्षात ठेवा. जे सोशल मीडियावर आपण पाहतो एकमेकांच्या खांद्यावर बसून वगैरे, हे सगळं खोटं आहे. आपल्याला मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत एक प्रकारचे. असं काही नाही. भगवान श्रीकृष्णामध्ये आणि राधेमध्ये मध अंतर होतं वयाचं. छोट्या बालकाला आपल्या घरामध्ये घेऊन गेलेली राधिका बोलू लागली, म्हणजे कृष्णा किती गोड आहेस रे तू. आपण लहान मुलाला कसं बोलतो तशा पद्धतीनं गोड कौतुक करत करत राधिका बोलला, किती गोड आहेस रे तू. अरे मोठा झाला असताना तर तुझ्याशीच लग्न केलं असतं म्हणून. सहज बोलली. भगवंतानं सांगितलं मला मोठं होता येतं, मोठं होता येतं. तिला वाटलं भगवान काहीतरी गंमत करतो. हो बरं मोठा असं म्हटल्याच्या नंतर काही ओम भग भोगे काहीतरी मंत्र म्हणला आणि परमात्मा मोठा झाला. 18-20 वर्षांचा तो तरुण अत्यंत आकर्षक मनमोहक अशा पद्धतीने जेव्हा तिच्या बाजूला बसला तेव्हा तिला सुद्धा आश्चर्य वाटलं. बघत राहिली, इतका सुंदर परमात्मा भगवान श्रीकृष्ण. अरे 4-5 वर्षांचं बालक आणि 18-20 वर्षांचं झालं. फार कुतूहल वाटू लागलं, समाधान वाटलं. गप्पा मारू लागली. आता कृष्ण 5-6 वर्षांचा कृष्ण जर का 18-20 वर्षांचा झाला तर त्याच्या आवाजात बदल होणार की नाही, पुरुषासारखा आवाज येणार की नाही. आता दोघं गप्पा मारू लागले. नेमकी सासू आली. दाराला कान लावले. हळूच दार ढकलून बघितलं, आतून कडी लावलेली. कान लावून ऐकलं तर आपल्या सुनेचा तर आवाज येतोय, पण आपल्या मुलाचा आवाज येत नाही. कोणीतरी परपुरुष आपल्या सुनेबरोबर आतमध्ये दार लावून बसलेला. आश्चर्य वाटलं. ऐकण्याचा प्रयत्न करू लागले, ऐकू येईना, पण परपुरुष आहे एवढं मात्र लक्षात आलं. नवऱ्याला सांगितलं, ऐका बघा तुमची सून काय करते, आपण बाजारामध्ये जातो बघा काय चालू धंदे आहेत तिचे. त्यानं ऐकलं. तो सुद्धा विचारामध्ये पडला, आणि राधा तर तशी नाही, आणि असं कसं काय आतमध्ये दार लावून आत बसली परपुरुषाबरोबर. आश्चर्य वाटलं. झालं. अशा परिस्थितीमध्ये नवरा आला, तिचा अनय आला आणि अनयला सांगितलं, बघ तुझी बायको, ऐक काय चालू आहे ते. अनयनं सुद्धा ऐकलं, परपुरुष आहे हे त्याच्या लक्षात आलं. दार वाजवलं, दार उघड राधे. राधा एकदम दचकली. अरे बापरे, आपला नवरा आला. कृष्णा माझा नवरा आला, लवकर लहान हो. कृष्णाने सांगितलं, लहान होण्याचा मंत्र विसरून गेलो. काय करावं, पासवर्ड विसरल्यावर ओपन कसं होणार म्हणजे काय करावं. अरे असं काय करतोय. मी जर सांगितलं कोणाला की हा कृष्ण, कोणाचा विश्वास बसणार आहे. अरे कृष्ण तर 4-5 वर्षांचा आहे. कोणी म्हणेल आम्हाला मूर्ख समजते का. खरंच लहान हो. विनंती करू लागले, पाया पडू लागले. कृष्णाने सांगितलं काय करू, आठवतच नाही तर काय करू म्हटल्यानंतर. आता अनय दार वाजून वाजून परेशान झाला. त्याने विचार केला आता दार तोडावं. एक लत्ता प्रहार केला, दार धाड खाली पडून तुटलं. आणि समोर पाहतो ती दचकून उभं राहिली राधिका, की आपण पकडल्या गेलो या भूमिकेमध्ये, या अवस्थेमध्ये. आणि जेव्हा आपल्या नवऱ्याकडे बघू लागली तेव्हा नवऱ्याने आश्चर्य व्यक्त केलं आणि म्हटलं, अरे कृष्णा काय इथं काळ खात बसलाय बाळा लोणी, ये माझ्याकडे, ये इकडे माझ्याकडे. राधिका म्हणली, वाचले. भगवंत आपल्या भक्ताच्या साठी लहानही होतो, मोठाही होतो, येतोही जातोही. त्याची क्रिया आपल्या फक्त भक्तांच्यासाठी असते. त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट ही लीला आहे. आणि अशा पद्धतीनं लीला भगवंताच्या सुरू झाल्या. त्या लीला सुरू असताना भगवान मोठे होऊ लागले. आता काय करू लागले, गोपिकांना मथुरेला जाण्यापासून अडवू लागले. त्यांनी सांगितलं आता तुम्ही इथून जायचं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्याचा संवाद संत महात्मे वर्णन करतात. आम्ही बहुजणी एकला तू शारंग पाणी दिसशी येथे, हृदय मंदिरी ठेवली तू ते जाऊ मथुरा पंथे कन्हैया सरसर पडता नको अरुता येऊ, तुझा संग झाली मग मी घरा कैसे जाऊ. झालं. भगवंतानं कधीतरी त्यांना सोडावं. मथुरेमध्ये त्या जाव्या दही दूध तूप लोणी घेण्याच्यासाठी म्हणून. दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, तूप घ्या म्हणण्याच्या ऐवजी एकटी फुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. तुका म्हणे हासे जन नाही सांगते ठाई, दुडीवरी दुडी गवळणी साठी निघाली, गवळण गोरस म्हणून विसरली. गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. मथुरेची माणसं हसू लागली की काय ह्या कसे वेळ लाविले कान्हा गोवरिया, काय या कृष्णाने या गोकुळ जनांना वेळ लावलंय. अरे दही घ्या, दूध घ्या म्हणण्याच्या ऐवजी गोविंद घ्या, गोपाळ घ्या म्हणू लागले. आश्चर्य हसू लागले, परंतु नाही कानते ठाई. अशा प्रकारची अवस्था त्या गोपिकांची झाली. म्हणजे आपण जर बघितलं तर परमात्म्यानं लोणी चोरावं, भगवंताच्या संबंधानच चिंतन या गोपिकांचं सगळं व्हावं. मग घरामध्ये जायचं,
एकमेकांच्या एका मुलांना मिळून त्या ठिकाणी जायचं, अगदी ज्याला आपण प्लॅन्ड रॉबरी असं म्हणतो तशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित तू हे कर, तू ते कर, तू ते कर, आणि असं करत करत त्या ठिकाणी चोऱ्या करायला जायचं. चोऱ्या केल्या की गोपिका यायच्या आणि सांगायच्या की आता आम्ही काय करावं. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे घालावे का जावे. आता काय झालं, सुरुवातीला मात्र यशोदा माता भांडायची भगवान श्रीकृष्णाच्या बाजूने. हे बघा आमचा हा काना इथे आणि तुम्ही त्याच्यावरती नाव घेता. तुम्ही खाऊन लोण्याचा घोडा घे, तुम्ही खाऊन लोण्याचा घोडा घे, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घे, आळ घेता या गोपाळा घे, तुम्ही ठाई छाव ढाळा घे, गोकुळीच्या नारी. अशा पद्धतीनं यशोदेनं सगळ्यांना सुनवावं. परंतु जेव्हा परमात्म्याला स्वतःच बघितलं चोरी करताना, तेव्हा मात्र असं ठरवलं की बस आता बस, गावामध्ये राहायचं नाही. तो निघाला खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चावी तसे धेनू, सावळा जगजेठी. परमात्मा निघाल्याच्या नंतर दुतर्फा गर्दी व्हायची परमात्म्याच्या दर्शनासाठी. का? स्नान केल्याच्या नंतर त्याचं सावळ रूप बघण्यासाठी, त्याचं दर्शन प्राप्त व्हावं म्हणून गर्दी व्हायची. जाता येता गर्दी व्हायची. येताना कशासाठी? जाताना तर तोच परमात्मा, पुन्हा येताना दर्शन कशाला? तर येताना दर्शन यासाठी की त्याच्या सावळ्या रंगावरती गायीच्या टापेमुळे उडालेली धूळ बसल्यानंतर जो त्याचा पांडुर वर्ण झालेला आहे आणि त्याचं ते स्वरूप बघण्याच्यासाठी म्हणून दुतर्फा गर्दी पुन्हा त्या ठिकाणी परमात्म्याच्या दर्शनासाठी व्हायची. आणि अशा प्रकारे तो परमात्मा जायचा, गायी चारायचा आणि वापस यायचा. आपल्या साथीदारांना घेऊन जायचा. गायी आता परमात्म्याचं त्या कालखंडामध्ये काय त्या ठिकाणचं त्याचं नित्य नैमित्तिक कर्म असायचं, तर तिथे गेल्याच्या नंतर गायी वनामध्ये सोडून द्यायच्या. खेळत बसायचं आणि गायी रवंथ करत असताना त्या ठिकाणी भगवंतानं वेणू वाजवायचा. वृंदावनी वेणू कमणाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धन वाजे, पुच्छे पसरुनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे. चारा चरू विसरली, गायी गाघरी एके ठाई झाली, पक्षी पुढे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली. भानुदास महाराज, नाथ महाराजांचे पणजोबा, त्यांनी या अभंगामध्ये सांगितलंय की अशा प्रकारे परमात्म्यानं वेणू वाजवावा. आणि काय अवस्था फक्त त्या गायी गोपाळांचीच नाही, तर अवस्था गोपिकांची सुद्धा. काय? दंतधावनाचा मुखा माझी हात, गोपिका तोंड धुत असताना तोंडामध्ये त्यांनी बोट घातलं आणि भगवंताचा वेणू ऐकला. तुकोबाराय वर्णन करतात, दंतधावनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजती नायकती जनमात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत, स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ हो. अशा प्रकारे परमात्म्याचं वेणू ऐकत बसावा, परमात्म्याचा पावा ऐकत बसावा. अर्थात पावा, वेणू, बासरी, वेगवेगळ्या प्रकारची. विसरल्या कामद आपण काय करत आहोत, काय करत नाही, कोणासमोर बसलोय, कोणासमोर नाही, या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून फक्त श्रवण करायचं. सासऱ्याला भूक लागली, स्वयंपाक करता करता फक्त भाकरीकडे बघत बसायचं. तिकडं भाकरी जळून खाक झाली तरी ऐकणं काय? तरी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत. अशी अवस्था गोपिकांची होत असायची. आणि अशा प्रकारे परमात्म्यानं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळावे. खेळाचं वर्णन सुद्धा सांगितलेलं बरं का. अनेक खेळ, विटी दांडू, चेंडू, लगोरी, नानापरी, अनेक प्रकारचे खेळ, सूर पारंब्या वगैरे. आता हे आम्हालाच माहित नाही, तर आज नवीन पिढीला काही माहित असण्याचं कारणच नाही. पण असे जे जुने खेळ होते ते भरपूर खेळ आहेत, पण किती खेळायचं, भूकही लागली नाही का. गोपिका गोपाळांची ती अवस्था झाली. हांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. 12:30 वाजायला आले, काय कीर्तनाचे सुख, भूक लागली. अशी अवस्था त्या गोपाळांची झाली. खेळायचं खेळायचं खेळायचं, थकून आले की आपल्या आपल्या शिदोऱ्या सोडायच्या आणि खायच्या. भगवंतांना सांगितलं उद्या मात्र प्रत्येकाने आपापली खायची नाही. मग काय करायचं? आपण उद्या सगळ्याचा काला करू. सगळ्यांचे अन्न, जे गोष्टी आहेत, अन्नाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणलेल्या आहेत, त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून आपण त्याचा काला करू आणि खाऊ. प्रत्येकाला संकल्पना आवडली. त्याच्या ठिकाणी भगवंतांना खेळ झाल्याच्या नंतर एका खडकावरती, स्वच्छ खडकावरती प्रत्येकाला आपल्या आपल्या शिदोऱ्या सोडायला लागलं. मोठं भांड कुठं तिथून प्राप्त होणार. हे खडक म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे. भानुदास महाराज सांगतात, खडकी सोडिलेल्या मोठा, आजीचा दहिकाला घुमटा. दहिकाला त्या ठिकाणी प्राप्त होतं. काला म्हणजे काय? शुद्ध सत्वतेचं, शुद्ध सत्व प्रधानतेचं स्वरूप आहे. बघा, काला म्हणजे काय?
शुद्ध सत्व प्रधानतेचे ते स्वरूप आहे. त्याच्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? पांढऱ्या आहेत. पांढरा रंग हा शुद्धतेचं प्रतीक आहे. बघा तुम्ही, कशाचा काला असतो? लाह्याचा काला. लाही कशी असते? बर. मुरमुरे कसे असतात? पोहे कसे असतात? त्यानंतर आपण भात कसा असतो? पांढरा. दही कसं असतं? साखर कशी असते? मीठ कसं असतं? करणारे कसे असतात? पांढरं लक्षण हे शुद्ध सत्व प्रधानतेचं लक्षण आहे. आणि आपण जो काला करतो ह्या सगळ्या गोष्टींचा आहे. पण हा जो काला आहे तो भगवंताचा स्पर्श झाल्यामुळे कुठल्याही रंगाचा जरी असला तरी तो शुद्ध सात्विकच आहे. आणि त्याच्या प्राप्तीच्यासाठी देवांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की आपणही तो प्रसाद प्राशन करावा. परंतु काल्याचा प्रसाद हा कोणालाही प्राशन करता येत नाही. फक्त मानव देहामध्येच तो अधिकार प्रत्येकाला प्राप्त होतो. काल्याची आसे देव जळी झाले मासे. सगळ्या देवाने असा विचार केला की काला खाल्ल्याच्या नंतर सगळे गोपाल हात धुण्यासाठी येतील यमुनेमध्ये. आणि हात धुतल्यानंतर जो अवशेष शिल्लक राहणार आहे, जी कण पाण्यामध्ये जाणार आहेत, तीच माशाच्या रूपामधून आपण प्राशन करायची आणि काल्याचा प्रसाद घ्यायचा. भगवंताच्या गोष्ट लक्षात आली आणि भगवंतानं सांगितलं आज कोणीही हात धुवायचे नाहीत. म्हणजे का? पाण्यात बाऊ आलाय म्हणजे. भगवंताची वाक्यात नाथ महाराज वर्णन करतात. पेंड्या म्हणू लागला कृष्ण काही सांगतो, उगाच त्याचं काय ऐकत जाऊ नका. काय असेच हात ठेवायचे का म्हणले? आपण एकदा जाऊन येऊ, बघा कुठं भाऊ आलाय. गेला. भगवंतानं असं काही अकराळ विकराळ रूप धारण केलं, पळत वापस आला. नाही, कृष्ण म्हणतो ते बरोबर, भाऊ आला. मग काय करायचं कृष्णा? त्यांनी सांगितलं आपल्या आपल्या टेरीला हात पुसायचा. म्हणजे इदन्न मम, बरं का, संतांची भाषा. आपल्या आपल्या टेरीला हात पुसायची म्हणे. म्हणून काल्याचा प्रसाद घेतल्याच्या नंतर कधी हात धुवायचे नसतात, अशी एक प्रथा परंपरा चालत आलेली आहे. पण गंमत अशी, मला नेहमी कौतुक असं वाटतं, मला विचार असा पडतो की ह्या माशांना हा प्रसाद प्राप्त होऊ नये याच्यासाठी भगवंतानं कारण दाखवलं आणि हात नाही धुण्याचा सल्ला दिला, उपदेश केला. कोणीही हात यमुनेमध्ये जाऊन धुतला नाही. पण त्या देवांना तरी थोडस डोकं अजून चालवलं असतं आणि माशे होण्यापेक्षा माशा झाल्या असत्या. साधी गोष्ट आहे. आमच्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला ही जर बुद्धी सुचू शकते तर त्यांना का नाही सुचणार? पण ही भगवंताची माया आहे. भगवंतानं ठरवलं असतं, त्याने विचार केला असता माशा होऊन आपण जाऊ, हातावरती एखादा कण जरी प्राप्त झाला तोही प्रसादच आहे त्या दृष्टीने. पण त्यांना ती सद्बुद्धी प्राप्त झाली नाही आणि म्हणून त्यांना प्रसाद मिळाला नाही. भगवंतानं त्या खडकावरती सगळ्यांचा प्रसाद एकत्रित केला. भगवंत कमलाकार त्या ठिकाणी बसलेले. भागवतामध्ये वर्णन असं आहे की परमात्म्याची रचना कशी आहे. छोटे छोटे जे गोपाळ आहेत ते भगवंतानं जवळ बसवले, गोल केलं बरं का. असे सगळे गोल 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 करत 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 एक मोठा गोल तयार केला. आता ती रचना कशी झाली म्हणे, तर ज्या पद्धतीनं कमल दल असतं त्या पद्धतीनं तो सगळा काला आणि त्याच्या बाजूला बसलेला तो परमात्मा. आणि छोटी छोटी कमळाची पानं जशी जवळ असतात कमलदलाच्या आणि जशी मोठी होतात तशा लांब लांब जात राहतात. भगवंतानी जणू एक प्रकारे संदेशच दिलेला आहे. थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवीच विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे, तैरवळी कमाजी. जगाच्या दृष्टीनं जो धाकटा होतो, जगाच्या दृष्टीनं जो छोटा होतो तो माझ्या जवळ असतो. आणि जो जेवढा जेवढा मोठा समजायला लागतो तो तेवढा तेवढा माझ्यापासून दूर जातो. अशा पद्धतीनं परमात्म्याने ती रचना केली. भागवतकार वर्णन करतात, विधर्द्वेणं जठरपटयो शृंगवैत्रेच कक्षे वामे पाणवमस्मण कवलं तत्फलान्यंगलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञ भुक्पाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं लोकांना आपल्या भक्तांना काला वाटला. अर्थात परमात्म्याचा प्रसाद हा एकतर परमात्मा देतो किंवा परमात्म्याच्या भक्तांच्या माध्यमातून हा आपल्याला प्रसाद प्राप्त होतो. त्यामुळे हा प्रसाद आपल्या सर्वांना अवसरीपूर्व गावामध्ये या ठिकाणी प्राप्त होणार आहे. देवी आईच्या या प्रांगणामध्ये आणि मंदिराच्या समोर आपण हा अखंड हरिनाम सप्ताह केला आणि त्याच्यामध्ये 8 दिवस कसे निघून गेले आपल्याला कळणार नाही, कळाले नसतील. आता पुढचे 8 दिवस कसे जातील तुमचं तुम्हीच पहा बरं का. त्यामुळे यथामते अभंगाचा विचार झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक वार संतांचं सर्वांनी भजन करा. अनुदास एक
भाविकासी नामावने असावे जया विधान पाळून कल्पने देवाला नऊ विसंत संकर गणेश असो विडाल रखमाय विडोबा रखमाय वागणे ते कुलपती आहे निर्माय पांडुरंगा संतांचे निर्वेदी अनेक वरती. कडे बघायला बघावे कामने आता उदार तू मग ठेवी पाय संताचे आ संतांचे निर्वेदी वरती. अनेक कडे काय नमाग देवा नामदेव तुकाराम. देव तुम्हारा